नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासमोर शिवरायांची भूमिका अत्यंत गाजवलेले आणि अत्यंत मोठे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. अमोल, खूप छान वाटतंय आज खास तू आलेला आहे स्टुडिओमध्ये. थँक्यू. त्यामुळे खूप मनापासून स्वागत. खास वेळात वेळ काढून आणलायस. खूप गडबडीत आहेस सध्या, तरी तू खास आवर्जून आलायस, त्यामुळे खूप छान वाटतंय. नाही, कसं आहे, मुळात विषय हा म्हटल्यानंतर या विषयासाठी कोणी किती गडबडीत असलं तरी त्याने वेळ काढायलाच हवा, अशी ही गोष्ट आहे. आणि ही मालिका असेल किंवा ही भूमिका असेल ती खूप अशी कुठेतरी काळजाच्या जवळची आहे. त्यामुळे कधीही यासाठी जर काही वेळ काढायची वेळ आली तर ती काढली पाहिजे. नक्कीच गप्पा खूप मारायच्या आहेत. आपल्याकडे 1 तास आहे आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही आमचा फोन नंबर लिहून घ्या. 0226689926 या नंबरवर फोन करा आणि तुम्ही प्रश्न विचारा डॉक्टर अमोल कोल्हे यांना. अमोल, जसा आजचा विषय फार मोठा आहे, फार छान आहे. राजा शिवछत्रपती ही अत्यंत गाजलेली मालिका 8 वर्षांनी पुन्हा आता भेटीला आलेली आहे प्रेक्षकांसमोर आणि नक्कीच वाट बघत होते की पुन्हा ही मालिका कधी सुरू होईल आणि आता सुरू झालेली आहे. त्यामुळे पुन्हा छान प्रतिसाद आणि पुन्हा एकदा त्या सोनेरी आठवणी तुझ्याही जाग्या झाल्या असतील. आता कसं वाटतंय? नाही, खरंच खूप एक कोडं आहे ही मालिका माझ्यासाठी. कारण सर्वसाधारणपणे शक्यतो बऱ्याच कलाकारांची जी गफलत होते ती माझीसुद्धा होण्याची एक शक्यता होती की एक दैनंदिन मालिका, एक डेली सोप ही जेव्हा पॉप्युलॅरिटीच्या शिखरावर पोचते तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आता खूप काही मिळालं. पण एक वास्तव आपण काय विसरतो की डेली सोप इज लाईक अ न्यूजपेपर. आजची हेडलाईन ही उद्याची रद्दी असते. या इतक्या तटस्थपणे या गोष्टीकडे पाहावं असं मला वाटतं. पण कदाचित या विषयामुळे असेल, या भूमिकेमुळे असेल, कारण महाराज 350 वर्ष आजही गारुड प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर घालतात. तर स्वाभाविक आहे की आज 8 वर्ष झाली तरीसुद्धा आजही राजा शिवछत्रपती मालिका ही तितकीच ताजी वाटते, तितकीच टवटवीत वाटते, तितकीच प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाच्या जवळची वाटते. आणि खूप आठवणी आहेत. म्हणजे मी म्हणतो की करिअरमधला एक माइलस्टोन असावा तसं असतं, किंवा जे काही आज आहे त्याचा बेस, त्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे राजा शिवछत्रपती मालिका हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. कारण त्याआधी असलेली अमोल कोल्हेची ओळख आणि या मालिकेनंतर झालेली अमोल कोल्हेची ओळख यात नक्कीच तफावत आहे, नक्कीच फरक आहे. आणि त्यामुळे ही मालिका कधीही पाहताना, म्हणजे या मालिकेचं आत्ता पुनर्प्रसारण सुरू झालं तेव्हा मी पहिला एपिसोड पाहिला. आणि पहिला एपिसोड मला आठवतं, या मालिकेचा मी या मालिकेचे निर्माते नितीन चंद्रकांत देसाई, नितीनदादांच्या घरी आम्ही पाहिला होता. आणि एपिसोड संपल्यानंतर आमच्या दोघांच्याही डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या होत्या आणि आम्ही कडकडून एकमेकांना मिठी मारली होती की एक स्वप्न पूर्ण होतं आहे. 8 वर्षानंतर पुन्हा मालिका प्रसारित होत असताना त्या दिवशी मी पाहत होतो आणि पुन्हा नकळत डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या. आणि या मालिकेशी रिलेटेड सगळ्यांना मी फोन केले की पुन्हा एकदा थँक्यू, की हे झालं, कसं झालं कोणालाच माहीत नाही, पण झालं. नक्कीच अत्यंत हृदयाजवळची भूमिका आणि अत्यंत जवळची ही मालिका आहे. तुझ्यासाठी फोन यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे त्याकडे वळते. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा, बोला. माझे 2 प्रश्न आहेत. मुंबई दूरदर्शनवरील सांगा उत्तर सांगा व आमची शाखा कुठे नाही या शोच्या आठवणी शेअर कराव्यात. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अधुरी एक कहाणी या मालिकेतील निगेटिव्ह रोल साकारताना आलेले अनुभव शेअर करावे. नक्कीच. थँक्यू सिद्धेशजी, कारण तुम्ही माझ्या अगदी सुरुवातीच्या प्रवासाच्या 2 आठवणी सांगितल्या. सांगा उत्तर सांगामध्ये स्क्रिप्ट तयार करत असताना अभ्यास करणं, म्हणजे नकळत सांगा उत्तर सांगा हा क्विज शो संपूर्ण तयार करत असताना त्याची स्क्रिप्ट मी तयार करत होतो. आणि कदाचित या फील्डमध्ये जर आपलं काही जुळलं नाही तर आपण UPSC देऊ शकतो, एवढा कॉन्फिडन्स त्या स्क्रिप्टमध्ये आला होता. नक्कीच एक अभ्यासपूर्ण सगळ्याची भूमिका होती. सांगा उत्तर सांगाचं जो एक कॉन्फिडन्स होता त्याचं आजही मला फायदा असा होतो की आजही मी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देतो, विशेषतः कॉलेजेसमध्ये वगैरे व्याख्यान देतो. आणि हे करत असताना मी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून व्याख्यान देतो, म्हणजे श्रोत्यांचे प्रश्न आणि माझी उत्तरं. मग छत्रपती शिवाजी महाराज विषय असेल, छत्रपती संभाजी महाराज विषय असेल, किंवा प्रेम हा एक विषय असेल, या कुठल्याही विषयावर हा कॉन्फिडन्स सांगा उत्तर सांगाने आला. जो उल्लेख सिद्धेजींनी अधुरी कहाणीचा केला त्याविषयी फक्त आठवण सांगतो की या मालिकेचे सुरुवातीचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या एक सहाय्यक होत्या, ज्या आता मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका आहेत, अनुराधा पोद्दार माझ्या अंदाजाने. आणि त्यांनी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांनी पटकन सांगितलं, नाही सर, यांना महाराजांची भूमिका करू देऊ नका, अधुरी एक कहाणीमध्ये दिवाकरची भूमिका करतो, अत्यंत घाणेरडा माणूस.
नक्कीच. एक म्हणजे ती नक्कीच भूमिका तू आठवण फार मनापासून केली होतीस आणि कुठेतरी तो शिक्का इतका होता की एखाद्या अभिनेत्याचं यश तेच असतं कदाचित, की ग्रे व्यक्तिरेखा सुद्धा तितकीच अगदी उल्लेखनीय ती होती आणि त्यानंतर हा त्यानंतर मोठा प्रवास मोठा राजा प्रवास. शिवछत्रपतीचा. पुढचा फोन आलेला आहे वाशिमहून. प्रमोद पवार आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. डॉक्टर अमोल नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अमोलजी, मला प्रश्न असा विचारायचा आहे की कुटुंब पाळणे, चित्रपटाचे शूटिंग, मालिकेचं शूटिंग, राजकीय पक्षाचं 12 तासामध्ये काय तुम्ही सांभाळता? आपला आवाज थोडा कट होतोय. आपण पुन्हा प्रयत्न करूया. तुम्ही पुन्हा एकदा तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. हा, नमस्कार, बोला. अमोलजी नमस्कार. नमस्कार. मला होतं की 12 दिवसामध्ये चित्रपटाचं शूटिंग, एका राज्याचं मालिकेत तुम्ही शूटिंग करता, एवढा वेळ तुम्हाला कसा काय मिळतो? मला असं वाटतं तेच विचारायचं आहे ना, की शूटिंग आणि हे वेळ सगळं कसा मिळतो? खरं तर कसं काय याचं एक सांभाळतो? महत्त्वाचं कारण आहे की मॅनेज केलं आणि हौस असली तर वेळ मिळतो आणि यामध्ये रिलॅक्सेशन हा एक फार मोठा फॅक्टर असतो. पण असं काय म्हटलं जातं की चेंज ऑफ वर्क इज ऑलवेज रिलॅक्सेशन आणि फक्त भूमिका बदलत राहते. म्हणजे कधी ती राजकीय भूमिका असते, कधी कौटुंबिक भूमिका असते, कधी एका अभिनेत्याची भूमिका असते. पण वेळ काढला तर नक्की मिळतो आणि खरं तर 2 गोष्टी मी कायम अशा मानतो. तुम्ही जेव्हा बाईकवर चाललेले असता तेव्हा स्पीड कमी करायचं असेल तर तुम्ही डावीकडे बघा, कोणीतरी सायकलवर चाललेला असतो. तुम्हाला कळतं की नाही तुमचा स्पीड जास्त आहे, तो थोडा कमी केला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हा स्पीड वाढवायचा असतो तेव्हा तुम्ही उजवीकडे बघा, कोणीतरी कारमध्ये चाललेला असतो आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला तुमचा स्पीड वाढवला पाहिजे. ॲक्सिलेटरवर केव्हा पाय द्यायचा आणि ब्रेकवर केव्हा पाय ठेवायचा हे जर कळलं तर आयुष्यातला वेळ हा नक्की मिळतो. आणि ऑब्व्हियसली या वेळासाठी सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस कुठल्याही कलाकाराचं, कुठल्याही समाजकारणात काम करणाऱ्या माणसाचं जर सगळ्यात जास्त सॅक्रिफाईस कोणी करत असेल तर त्याचे कुटुंबीय करतात. आणि मी संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला देतो. माझे आईवडील, माझी पत्नी, माझी मुलं अजून खूप लहान आहेत, त्यांना अजून का कायम बाबा बाहेर असतात हे कळत नाही. त्यांना कदाचित ही गोष्ट अजून कळायला वेळ लागेल. पण मला कायम असं वाटतं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जर भर दिला तर या बऱ्याचशा गोष्टी सुटतात आणि माझं कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतं, म्हणून हा वेळ मॅनेज होतो. नक्कीच. आणि म्हणून ते सगळं तू बॅलन्स करू शकतोस. पुढचा फोन आहे बारामतीहून. सुधाकर शिंदे आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार. सर, मी तुमची मालिका भरपूर दिवसापासून बघतो. थँक्यू. सर, म्हणजे आजचा शिवाजी, म्हणजे हा शिवाजी ह्याच्या आधी फक्त पुस्तकामध्ये होता आणि तो चित्रामध्येच नवीन तरुणांसाठी होता. तो शिवाजी तुमच्यामुळे आज तरुणांच्या पिढीच्या अगदी मनामध्ये रुतलेला आहे. आणि मी तुमचे भरपूर शो बघितले आहेत, 1-2 शो. थँक्यू. मला तुमचा इथून पुढचा शो, लाईव्ह शो कुठे बघायला मिळेल? इथून पुढचा लाईव्ह शो सुधाकरजी, आता 2 प्रयोग सुरू आहेत. एक जाणता राजा शिवछत्रपती नावाचा एक प्रयोग सुरू आहे, ज्यामध्ये जवळपास तब्बल 8 ते 10 गाणी आणि शिवजन्म ते शिवराज्याभिषेक असा संपूर्ण प्रवास आहे. याचे शोज आता सुरू आहेत महाराष्ट्रभर. आणि त्याचबरोबर शिवपुत्र शंभूराजे, जे माझ्या अत्यंत काळजाच्या जवळची एक भूमिका आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि छत्रपती संभाजी महाराजांवर शिवपुत्र शंभूराजे हे एक महानाट्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे 28 एप्रिल ते 3 मे कराडमध्ये याचे प्रयोग आहेत, ज्यामध्ये 12 एंट्रीज मी घोड्यावर घेतो. आणि प्रचंड जनसमुदाय, अत्यंत भव्य दिव्य सोहळा असतो अत्यंत तो. भव्य दिव्य आणि सोहळा. त्या रिहर्सलच्या दरम्यान आपण भेटलो होतो, अगदी, तेव्हाही अगदी. ते सगळे ती भव्यता लक्षात येऊ शकत नव्हती. पण नक्कीच तो पसारा फार मोठा होता आणि हेही एक वेगळं शिवधनुष्य या निमित्ताने तू हाती घेतलं. या दोन्ही भूमिका साकारताना डॉक्टर अमोल कुल्हे कुठल्या मानसिक परिस्थितीतून जातात? कारण एकीकडे शिवरायांची अजरामर भूमिका, दुसरीकडे शंभूराजांची भूमिका. कशा पद्धतीने या दोन्हीकडे तू पाहतोस आणि एकाच वेळेला जेव्हा तू हे 2 शोज करत असतोस काही अंतरांवर, तर कशा पद्धतीने या दोन्ही भूमिकांना तू सामोरा जातोस? शिवाजी महाराजांची भूमिका करताना मी कायम कृतज्ञ असतो की आज त्या व्यक्तीमुळे आपल्या सगळ्यांची ओळख आहे. आपण काहीतरी त्यांना देणं लागतो. आज ते समोर येऊ शकत नाही, मी त्यांच्या पायाला हात लावू शकत नाही, पण ही भूमिका करणं म्हणजे मी त्यांची पूजा आहे असं मानतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना मात्र
अमोल कोल्हे माझ्या आतला एक माणूस बंड करून उठतो की तब्बल 150हून जास्त लढाया करणारा, 8 वर्ष घोड्याच्या पाठीवर सिंहासन लादून राज्य करणारा राजा, एकाच वेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड करणारा राजा, आज साधी ठेच लागली तरी डोळ्यातून आसवांच्या धारा लागतात. या माणसानं स्वराज्यासाठी, धर्मासाठी काय हाल अपेष्टा भोगल्या. हे असं असूनही छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचं जे श्रेय होतं ते कदाचित काही कथा कादंबरीकारांनी असेल. त्यानंतर हा दुर्दैवाचा फेरा बघ की आजतागायत छत्रपती संभाजी महाराजांवर कपोलकल्पित काही नाटकं आली, पण आजही एकही दूरचित्रवाणी मालिका नाही. छत्रपती संभाजी महाराजांवर एकही भव्य दिव्य सिनेमा नाही. भारताच्या इतिहासातला एकमेव अँग्री यंग मॅन ज्याला म्हणता येईल अशा माणसावर एकही कलाकृती बनू नये, हे मला वाटतं कुठेतरी एक शल्य आहे. म्हणजे नियतीनं त्यांच्यावर सूड उगवला, त्यानंतरच्या इतिहासकारांनी त्यांच्यावर सूड उगवला, आणि असं असताना आजही नियती त्यांच्यावर सूड उगवते. म्हणून छत्रपती संभाजी महाराज साकारताना एक बंड करून मी उठतो. एक कायम अशी भावना असते, कधी ना कधी, कुठे ना कुठे, कुणाला वाटावं की छत्रपती संभाजी महाराजांवर, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींवर काहीतरी भव्य दिव्य कलाकृती असावी असं वाटावं. तरुणांना छत्रपती संभाजी महाराज वाचावेसे वाटावेत. या गोष्टी खरोखर असं तो बंडखोर अमोल कोल्हे संभाजी महाराज साकारताना नक्कीच महानाट्याच्या रूपात तर आलेलंच आहे, पण मला असं वाटतं की सिनेमाच्या रूपातही कदाचित तूच काही इनिशिएटिव्ह घेशील आणि पुढे हा सिनेमाही भेटीला आला तर फार आवडेल. नाही, मनापासून. खरोखर इच्छा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर एक दूरचित्रवाणी मालिका आली, तशी दूरचित्रवाणी मालिका यावी किंवा एखादा चित्रपट यावा अशी माझी कायम इच्छा आहे. म्हणजे राजे शिवछत्रपती संपल्यापासून एक अनेकांना माहीत नसलेली ही गोष्ट, म्हणजे आज मी हा किस्सा IVN लोकमतशी शेअर करेन. नितीन चंद्रकांत देसाईंनी जेव्हा राजा शिवछत्रपती या मालिकेविषयी मला विचारलं, आज हे सगळं यश वगैरे या सगळ्या गोष्टी त्या मालिकेमुळे आहेत, पण पहिली माझी प्रतिक्रिया ही शांतपणे हात जोडून नकार होती. मी सांगितलं की आपण महाराजांच्या भूमिकेविषयी विचारताय, पण खरोखर मला स्वारस्य नाही. पण का, कुठे ते दडपण मला होतं का काय नाही, होतं? माझं थेट म्हणणं होतं मला संभाजी महाराज साकारायचे. तेव्हापासून मनात ती इच्छा तेव्हापासून ती इच्छा मनात होती. म्हणजे त्यानंतर पूर्ण मालिका सुरू असताना नितीनदादा आणि मी अनेक वेळा ही थट्टा मस्करी करायचो. त्यानंतर आमचा अनेक वेळा हा विषय झाला. तब्बल 7 वर्ष आम्ही या गोष्टींसाठी धडपड करतोय. आजही आम्ही वैयक्तिक पातळीवर, ते नितीन दादा त्यांच्या पातळीवर असतील, मी माझ्या पातळीवर असतील, आजही धडपड करतोय आणि पुढेही धडपड चालू राहील की छत्रपती संभाजी महाराजांवर एखादी मालिका यावी, छत्रपती संभाजी महाराजांवर एखादा चित्रपट यावा. माहीत नाही, मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे एक चैतन्य आहे. तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे त्याला साथ घालता तितक्या उत्कटतेनं ते चैतन्य तुम्हाला प्रतिसाद देतं. कदाचित छत्रपती संभाजी महाराजांकडून तो प्रतिसाद मिळेल, तो आशीर्वाद मिळेल आणि लवकरच याची काहीतरी सुरुवात होईल. नक्कीच. आणि या सगळ्या भूमिकांमधनं अंतर्मुख बदलत जाणारा डॉक्टर अमोल कोल्हे याही बद्दल जाणून घ्यायचं आहे, पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल कोल्हे आणि राजा शिवछत्रपती ही मालिका पुन्हा भेटीला आलेली आहे, त्यामुळे शिवकालीन इतिहास तर सगळा ताजा झालेला आहे इथे आणि गप्पांना रंग चढला आहे अमोल. पण तितकेच तुझे चाहतेही आतुर आहेत फोनवर, त्यामुळे त्यांच्याकडे मी वळते. जळगावहून फोन आहे. जळगावहून प्रमोद जोशी आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार अमोलजी. नमस्कार. एक खूप चांगला कलाकार म्हणून मी तुमच्याकडे बघतो आणि खूप कमी वयात तुम्हाला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. अर्थात त्याला तुमचं कर्तृत्व तेवढंच जबाबदार आहे. मला फक्त एक विचारायचं आहे की एक चांगला कलाकार असून सुद्धा तुम्ही शिवसेना या एका विशिष्ट पक्षाच्या प्रति म्हणजे त्यांच्या पाठी राहिला, हा एक प्रश्न होता. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आता समाजामध्ये जुन्या इतिहासांवरून अनेक वाद निर्माण होतात, वादंग निर्माण होतात, त्यावेळेला अमोल कोल्हे आम्हाला कुठे ऑन ग्राउंड दिसत नाही किंवा कुठेतरी या गोष्टी मिटवण्यासाठी. धन्यवाद. प्रभूजी, दोन्ही गोष्टी सांगतो. एक म्हणजे शिवसेना या पक्षात जाण्याचं एक फार महत्त्वाचं कारण की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्या कुठल्याही बैठकीची, कुठल्याही मीटिंगची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंदनेने होते. दुसरी म्हणजे यामध्ये असलेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर असलेला माझा पूर्ण विश्वास की जेव्हा तुम्ही उद्धवसाहेबांना भेटता तेव्हा राजकारणात इतकी सुसंस्कृत व्यक्ती असू शकते याच्यावर खरं तर सुरुवातीचा विश्वास बसणं अवघड जातं.
पण त्यांची असलेली एक सुसंस्कृत विचारसरणी आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की काठावर उभं राहून पोहायचं कसं हे आपण प्रत्येकजण सांगतो, बंद दाराआड आपण अनेकदा निषेध व्यक्त करतो, पण खरोखर मला कायम असं वाटत होतं की राजकारण हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे काठावर उभं राहून किंवा फक्त गप्पांमध्ये याच्यावर एखादी गोष्ट न सांगता तुम्ही थेट सक्रिय व्हावं आणि ते थेट सक्रिय होत असताना माननीय उद्धव साहेबांचं नेतृत्व हे मला सगळ्यात आश्वासक आणि खूप सुसंस्कृत वाटलं, म्हणून शिवसेनेचा पर्याय मी खरोखर निवडला. दुसरी तुमची एक गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे इतिहासाविषयी होणाऱ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये मी ग्राउंडवर दिसत नाही असं जे तुमचं म्हणणं आहे, यामध्ये माझं कायम एक तटस्थ भूमिका इतिहासाविषयी अशी असते की इतिहासाकडे कायम तुम्ही साक्षेपी नजरेनं पाहावं असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेले जर ऐतिहासिक दस्तऐवज पाहिले तर ती जेधे शकावली आहे ते शिवभारत आहे. शिवभारत पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी संपतं. जेधे शकावलीमध्ये स्वामीनिष्ठेचा एक अँगल हा कायम दिसतो. त्यानंतर जे साहित्य निर्माण झालं ती काही मुस्लिमकारांच्या ज्या बखरी आहेत त्याच्यावरून आपण बऱ्याच वेळा संदर्भ लावतो, किंवा मग थेट मल्हार रामराव चिटणीसाची जी बखर आहे ती बखर आली. मधल्या काळात विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या गोष्टी कुठेही आलेल्या नाहीत. आणि जर मी व्याख्यानांमधून जी माझी कायम भूमिका मांडतो किंवा कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल पोस्टच्या वेळी प्रत्येक वेळी सोशल मीडियाचा आधार घेऊन बोलत राहणं हे मला खरं तर नाही पटत, पण व्याख्यानांमधून मी माझी भूमिका कायम स्पष्ट मांडतो, वर्तमानपत्रांमधून मी माझी भूमिका स्पष्ट मांडतो. आणि मला असं वाटतं की ऐतिहासिक याच्यामध्ये कोणत्याही जातीचा आधार न लावता, कोणत्याही समाजाचा आधार न लावता ज्या व्यक्तीचं जे श्रेय आहे त्या व्यक्तीला ते श्रेय दिलं पाहिजे. अगदी थेटपणे सांगायचं म्हटलं तर एका अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल विषयाला मी आता हात घालतो. अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण असा एक कायम एक विचार कायम येतो. मला असं वाटतं की दादोजी कोंडदेवांनी त्यांना प्रशासनाने शिकवलं, ही गोष्ट आपण मान्य करायला हवी. बाजी पासलकरांनी त्यांना सह्याद्री दाखवला, गनिमी कावा शिकवला, ही गोष्ट आपण मान्य करायला हवी. समर्थ रामदास स्वामी आणि महाराजांची भेटीचे मात्र पुरावे कुठेही दिसत नाहीत. ज्या माणसाच्या गुप्तचर खात्याचा आदर्श नंतर हिटलर घेतो, ज्या माणसाचं आग्रा भेटीच्या आधी जवळपास 1000 गुप्तचर आग्र्यात असतात, त्या माणसाला शिवथरघळीमध्ये विनाकारण कविकल्पनेतून खानवाईवरून निघाला आहे, ही गोष्ट विनाकारण एक चांगल्या संताला किंवा एखाद्या चांगल्या पुरुषाला दुसऱ्याच्या माथी मारण्याचा हा कुठेतरी मधल्या काळात झालेला प्रयत्न इतक्या तटस्थपणे या गोष्टीकडे पाहावं असं मला वाटतं. त्यानंतर तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जी थेट गोष्ट सांगितली होती की माझं वैराग्य हे माझं वीरत्व आहे आणि तुझं वीरत्व हे तुझं वैराग्य आहे, ही गोष्ट वेगळी आहे. स्वराज्य विचारांच्या गुरु हे कदाचित माझं खूप धाडसाचं विधान असेल, माझा अभ्यास तोकडा असेल, पण जिजाऊ माँसाहेब स्वराज्य विचारांच्या गुरु असतील असं मला काही अंशी वाटत नाही. अशासाठी की जीनपूलचा अभ्यास करता, बिईंग अ डॉक्टर, जेव्हा तुम्ही जीनपूलचा अभ्यास करता तेव्हा त्या जीनपूलमध्ये यादवांच्या जीन्समध्ये स्वराज्याचा विचार, स्वातंत्र्याची आसक्ती या गोष्टी फारशा कुठे आढळत नाही. मग जिजाऊ माँसाहेबांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन काय? तर मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर अनेक राजे आले, अनेक राजे गेले, पण 350 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्या मनात. याचं एक फार महत्त्वाचं कारण म्हणजे त्या स्वराज्याला असलेलं नैतिक अधिष्ठान, आणि हे नैतिक अधिष्ठान जिजाऊ माँसाहेबांनी त्यांना दिलं. आणि मग शेवटचा जो प्रश्न राहतो तो महाराजांचे स्वराज्य विचारांचे गुरु कोण, याचं एकमेव उत्तर शहाजी राजे एवढंच येतं. शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी राजे हेच स्वराज्याचे गुरु होतात. कारण अगदी थेट विषय आहे, दोनदा स्वतः स्वराज्याचा केलेला प्रयत्न फसला, तिसऱ्यांदा मुलाच्या हातून हा प्रयत्न करणं. 12 वर्षाच्या मुलाला कोणीही राजमुद्रा देत नाही. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुन मुद्रा भद्राय राजते, ही राजमुद्रा देणं. बरं, तत्कालीन सगळ्या राजमुद्रा या फारसी किंवा अरबीमध्ये असताना सुद्धा ही राजमुद्रा संस्कृतमध्ये करवून घेणं, कारण ज्या देशाचा राजा आहे त्याची मुद्रा त्या भाषेत असायला हवी, हा विचार असणं, त्याच्यासमोर अष्टप्रधान मंडळ देणं. त्यामुळे स्वराज्य विचाराचे गुरु हे थेट शहाजी महाराज आहेत. मला वाटतं कोणत्याही समाजाचा चष्मा न लावता या गोष्टींकडे इतक्या तार्किक बुद्धीने पाहिलं तर अनेक वाद संपतील, आणि या माझ्या भूमिका मी इतक्या स्पष्टपणे मांडतो. नक्कीच अनेक कारणं आहेत आणि विषय फार मोठा आहे, पण आज तुझी भूमिका तू स्पष्टपणे मांडलीस इकडे, त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या फोनकडे वळूया आपण. चंद्रपूरहून राहुल बेले आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, कोल्हे साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.
मी याच्यासाठी फोन केला की शिवाजी महाराज बद्दल तुम्ही नाटक करता गावागावामध्ये, याचा तुम्हाला अनुभव कसा वाटतो? नाही, याचा कायम खूप चांगला अनुभव येतो, याचा कायम खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मी जसं सुरुवातीलाच एक गोष्ट नमूद केली, ती गोष्ट म्हणजे असं कायम म्हटलं जातं की जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही. आणि त्यामुळे हा इतिहास कुठेतरी या ज्या जाज्वल्य प्रेरणास्त्रोत जे आहेत हे कायम समाजमनात जागृत राहिले पाहिजेत, या दृष्टीनं ही भावना असते आणि त्या भावनेतून ही गोष्ट करतो. फक्त काही पथ्य पाळावी लागतात. नक्कीच. ती पण त्या महानाट्याचे प्रयोग जेव्हा होतात त्यातले काही अनुभव फार वेगळे आहेत तुझे आणि अनेकदा मोठ्या संकटांना सुद्धा तू सामोरा जातोस, तर काही एखादी आठवण शेअर करशील? नाही, यामध्ये अनेकदा असं होतं की अनेकांना त्या गेटअपमध्ये फोटो काढायचा असतो, अनेकांना त्या गेटअपमध्ये हस्तांदोलन करायचं असतं आणि मी कायम हात जोडून एकच गोष्ट सांगतो की या गोष्टी आपण मनाच्या देव्हाऱ्यात ठेवतो. त्यामुळे जिरेटोप आणि कवड्यांची माळ गळ्यात असताना मी कुठलाही फोटो काढत नाही. गेटअप नसताना मी कुठेही कुठलाही संवाद म्हणून दाखवत नाही. ही काही पथ्य पाळावी लागतात आणि अनुभवी किंवा आठवणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानाट्य जेव्हा करतो आणि त्यामध्ये घोड्यावर जेव्हा संभाजी महाराज म्हणून एंट्री घेतो, हे करत असताना प्रेक्षकांमध्ये 12 वेळा घोडा फेकायचा असतो. बापरे. आणि या 12 वेळा खरं सांगतो प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यासमोर एकदा कुटुंबाचा चेहरा येऊन जातो आणि एकदा सांगतो की आजपर्यंत मी कोणाशी काही वाईट वागलो नाही, मी काही गैर केलं नाही. आय ऑलवेज बिलीव्ह न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाईफ. टू एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि त्यामुळे हा चांगुलपणा कुठेतरी कामाला येईल आणि मी सुखरूप परत येईल. पण सुदैवानं आज जवळपास 100 प्रयोग झालेत. या 100 प्रयोगांमध्ये कधीही असा दगाफटका झाला नाही. हां, परवाच्या परळीच्या एका प्रयोगामध्ये एक लहान मूल अचानक मध्ये आलं होतं घोड्याच्या ट्रॅकमध्ये आणि तो घोडा कंट्रोल करताना मांडीचा मसल माझ्या पूर्णपणे पूल झाला होता आणि आय हॅड टू रेस्ट फॉर ऑलमोस्ट 6 वीक्स. तर या थोड्याशा गोष्टी असतात. पण काही दुखापतींनाही सामोरं जावं लागतं. पण निखारा तुम्ही हातात धरायचं म्हटल्यानंतर तुम्हाला चटका लागणार, ही गोष्ट स्वाभाविक नक्कीच. आहे. पण ती पॅशन आहे आणि ती डेडिकेशन आहे, ती मेहनत खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळेच हे प्रयोग तू 100च्या पुढे आता 1000ही करशील यात शंकाच नाही. या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ डॉक्टर अमोल कोल्हे. जय भवानी, जय शिवाजी, असं सगळं आज उत्साहाचं वातावरण आहे कारण स्टुडिओमध्ये आमच्यासोबत आहेत डॉक्टर अमोल कोल्हे आणि त्यामुळे एकंदर वातावरण भारावलेलं आहे, अत्यंत उत्साहवर्धक आहे आणि या गप्पा फार छान रंगत आहेत आणि फोनही तितकेच आतुर आहेत. पुन्हा फोनकडे वळते. अकलूजहून सागर भालेराव आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅम. नमस्कार. जय शिवराय सर. जय शिवराय. कौतुक एवढंच वाटतं, 8 वर्षानंतर तब्बल 7-8 वर्षानंतर आपली मालिका येते. जी. माझी दुसरी पिढी, माझा 4 वर्षांचा मुलगा न चुकता सर आपलं त्या मालिकेचा एपिसोड पाहत असतो. धन्यवाद. आणि त्याला ते मालिकेचा एपिसोड पाहिल्याशिवाय झोप लागत नाही. एवढं कौतुक करावं तेवढं कौतुक खूप कमीच आहे. आपल्या टीमचं खरंच खूप खूप धन्यवाद आणि संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या संपूर्ण टीमचं खूप कौतुक करतो सर. धन्यवाद सागरजी. यामध्ये फार मोठं श्रेय स्टार प्रवाह वाहिनीचं आहे की त्यांनी इतक्या धडाडीनं पुन्हा हा एक जो ऐतिहासिक ठेवा आहे हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय अमोल, घेतला. आत्ताच आपण पाहिलं की ते बोलतानाही तुझ्याशी अत्यंत हळवे झाले होते, फार इमोशनल झाले होते आणि खूप त्यांनी अगदी मनापासून त्या भावना व्यक्त केल्या की बरं झालं ही मालिका पुन्हा आली. कदाचित असे अत्यंत हळवे होणारे प्रेक्षकही तुला अनेकदा भेटत असतील, तेव्हा कशी ती रिॲक्शन असते? नाही, असे अनेक प्रेक्षक भेटतात. मी पुन्हा म्हणतो की हे सगळं यश त्या भूमिकेचं आहे. म्हणजे पायावर लहान मुलं ठेवली जातात, अगदी ज्येष्ठ नागरिकसुद्धा पायाला हात लावण्याची इच्छा व्यक्त करतात. पण मी शांतपणे म्हणतो की तुमचा नमस्कार महाराजांपर्यंत पोहोचू द्या. मी केवळ एक मागे मला सुबोधने एक खूप सुंदर गोष्ट सांगितली, सुबोध भावेने. तो म्हणालेला की एका अवॉर्ड फंक्शनला की पंढरीला ज्या वारकऱ्याला जाता येत नाही, तो वारकरी एक जाऊन येतो आणि दुसरा वारकरी त्याला नमस्कार करून माऊली म्हणतो. तसं मला वाटतं की हे फक्त जाण्याचं एक भाग्य लाभलेला एक मी कदाचित या मार्गाचा वारकरी नाही, धारकरी आहे आणि त्यामुळे ते सगळं हे कौतुक मिळतं. पण 350 वर्षांनंतर सुद्धा आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जे महाराजांचं स्थान आहे ते पाहिल्यानंतर त्या
व्यक्तिमत्वासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. नक्कीच, आणि हाच तो मानाचा मुजरा आहे जो पुन्हा आता छोट्या पडद्यावर आपल्या भेटीला आलेला आहे. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर अमोल कोल्हे सर. नमस्कार. मी तुमचा एक नियमित चाहता प्रथमपासून आहे आणि एक कॉम्प्लिमेंट अशी देऊ इच्छितो की तुमचं जे बोलणं आहे ना सर, जी. सतत ऐकत राहावं असं वाटतं. खूप छान बोलता आपण. थँक्यू. थँक्स. नारायणगाव सारख्या लहानशा गावातून आपण सबनीस विद्या मंदिरचे तुम्ही विद्यार्थी होते आणि 10वी आणि 12वी दोन्ही परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत येऊन एक यशस्वी अभिनेता झालात, याचं मला नेहमीच अप्रूप वाटतं. माझे 3 प्रश्न आहेत जी. आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की अभिनय साकारताना कधी कधी असंही होत असेल की आपल्या स्वतःतले गुण विकसित होऊन दोष कमी होतात, असं कधी होतं का? दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही जेव्हा नारायणगावला गावी जात असता तर तुमचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक यांच्या कशा प्रतिक्रिया तुम्हाला मिळतात? आणि तिसरा प्रश्न असा आहे की तुमच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तुम्ही एक व्यक्ती अशी सांगा की ज्याला तुम्ही हे यशाचं श्रेय देऊ इच्छिता. धन्यवाद. खरं तर अभिनय करताना नक्कीच ज्या भूमिका करतो त्यामुळे दोष नकळत बऱ्यापैकी कमी होत जातात. काही सामाजिक भान तुम्हाला कायम ठेवावं लागतं. म्हणजे उद्या महाराजांची भूमिका केल्यानंतर एक नॅचरल रिॲक्शन काही ज्या असतात त्यासुद्धा तुम्हाला कंट्रोल कराव्या लागतात. म्हणजे 7 ते 8 वर्षांमध्ये तुम्हाला अमोल कोल्हे कधीही रस्त्यावर कुणाला शिवीगाळ करताना नाही दिसला. तुम्हाला कधीही विनाकारण कुणाला तरी मारहाण करताना नाही दिसला किंवा कुठलंही वावगं वागताना तुम्हाला नाही दिसलं. हे सामाजिक भान नकळत त्या भूमिकेमुळे येतं. म्हणजे मला आत्तापर्यंत कोणी असं सांगितलं नाही, माझं कुठेही कॉन्ट्रॅक्ट कुणाशीही नाही की असं वागू नकोस. पण मला कायम असं वाटतं की जर मी असं वागलो तर आज ज्या भूमिकेसाठी लोक पाहतात त्यातून 2 तरुणांना जरी चुकीचा आदर्श मिळाला तरी तो चुकीचा आहे असं मला स्वतःला आपसुकच ते एक जबाबदारीचं हां, ती भान आपसुकी येतं जबाबदारी आणि येते. त्यामुळे आपोआप युगाशी कदाचित तेच म्हणलं की अंतर्मुख बदल होत जातो तो हा असा, आणि ज्याबद्दल तू आता सांगितलं. आपोआप बरेचसे दोष कमी होतात. दुसरी त्यांना रवींद्रजींचा दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे नारायणगावला गेल्यानंतर मित्रांची काय भूमिका असते किंवा कुटुंबाची काय भूमिका असते. रवींद्रजी, कायम मी एक भान असं पाळलेलं आहे की तुमचं व्यावसायिक क्षेत्र आणि तुमचं कुटुंब याच्यामध्ये एक अस्पष्ट सीमारेषा असते. ही सीमारेषा तुम्हाला मनातल्या मनात कायम जपायची असते. त्यामुळे माझ्या कुटुंबासाठी तुम्ही माझ्या घरी आलात तर माझ्या घरी तुम्हाला पाणी द्यायला नोकर नाही, मीच तुम्हाला पाणी आणून देईन. कदाचित येणारा पाहुणा आश्चर्याने बघत राहतो की असं का, पण हे असंच आहे कारण कुटुंबात मी कुटुंबाचा एक सदस्य आहे. तिथे सेलिब्रिटी नाही, तिथे कुठलाही राजकीय वलय नाही, तिथे इतर प्रसिद्धीचं वलय नाही. आणि सर्वात मोठा प्रश्न, आणि मला यशाचं श्रेय कोणाला हां, देणार? आणि या गोष्टींमुळे घरच्यांच्या या वागण्यामुळे किंवा मित्रांच्या या वागण्यामुळे पाय कायम जमिनीवर टिकतात. त्यांच्यासाठी आजही मी अमोलच आहे आणि त्यामुळे ती गोष्ट आहे. श्रेय कुणाला द्यायचं म्हटलं तर नक्कीच माझे आईवडील आणि माझी पत्नी यांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. आणि कायम असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, माझ्या मागे 3 आहेत. एक म्हणजे माझी आई, ते म्हणजे तिला एखादी एक भूमिका आवडल्यानंतर सगळ्यांना आवडेल याची खात्री पटते. दुसरी म्हणजे माझी पत्नी, जी माझी उत्तम टीकाकार आहे. वा, म्हणजे तिला आवडल्यानंतर आता कोणी टीका करणार नाही याची कायम खात्री असते. त्यामुळे त्यांना आवडणं महत्वाचं आहे. आणि तिसरी म्हणजे माझी मुलगी आद्या. या तिच्यासाठी असं की तिच्या डोळ्यात कायम अशी प्रतिमा राहिली पाहिजे की तिची मान अभिमानानं ताठ राहिली पाहिजे. ही माझी नैतिक जबाबदारी असं मला वाटतं. व्यावसायिक क्षेत्रात म्हणाल तर 3 लोकांचा मी कायम ऋणी आहे. एक म्हणजे KEMचे माझे सर डॉक्टर रवी बापट, दुसरे म्हणजे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक स्वर्गीय सुबल सरकार, आणि तिसरे म्हणजे कलावैभवचे निर्माते, कलावैभवचे मालक स्वर्गीय मोहन तोंडवळकर. या 3 माणसांनी आयुष्याला खरोखर कलाटणी दिली. बापट सरांनी आयुष्याची व्याप्ती किती मोठी असते हे मला दाखवलं. जो पहिला प्रश्न आला की एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसा संचार करू शकतो, मी म्हणतो की मला अजून बापट सरांच्या नखाची सर नाही आहे. डॉक्टर रवी बापटांचा ज्या ज्या क्षेत्रात संचार आहे त्यांच्याकडे बघून कुठेतरी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय. सुबलदा म्हणाल तर आभाळाला हात लागल्यानंतर सुद्धा पाय कसे जमिनीला लागून टिकवून ठेवायचे हे मी सुबलदांकडून शिकलो. आणि मोहन काकांकडून म्हणाल तर कुठलंही बॅगेज नसलेल्या माणसावर विश्वास ठेवायचा आणि त्या विश्वासाच्या मोबदल्यात त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे मी मोहन काकांकडून शिकलो. मला वाटतं जर त्यावेळी मोहन तोंडवळकरांनी मला शंभूराजे या नाटकात संधी दिली नसती तर आज हा
इंटरव्ह्यू झाला नसता. नक्कीच फार छान खूप सोनेरी आठवणी आणि तुझ्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाची जी प्रेरणास्थानं आहेत त्या सगळ्यांचीही नावं तू आज शेअर केलीस. खूप तुझ्या काही भूमिकाही आमच्याशी सगळ्या शेअर केल्यास, त्यामुळे खूप छान वाटलं. डॉक्टर अमोल कोल्हे आज आपल्यासोबत आहेत आणि इतक्या छान गप्पा. खरं तर वेळ नेहमीच कमी पडतो, पण आत्ताही हा वेळ फार सोनेरी होता, फार सुवर्णमयी होता, त्यामुळे खूप छान वाटलं. त्यामुळे मनापासून धन्यवाद. आणि राजा शिवछत्रपती ही मालिका आता पुन्हा भेटीला आलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्या टीव्ही समोर बसायचं यात शंकाच नाही. येस, धन्यवाद. आणि यामध्ये या मालिकेच्या निर्मितीमध्ये सहभाग असलेल्या प्रत्येकाचं हे श्रेय आहे. त्यामध्ये कॅमेरामॅन निर्मल जानी असतील, एडिटर प्रशांत खेडेकर असतील, फाईट मास्टर रवी दिवाण असतील, वेशभूषा करणाऱ्या पौर्णिमा ओक असतील, दिग्दर्शक हेमंत देवधर, निर्मिती सहाय्यक समीर कवटेकर, या फार मोठी लिस्ट आहे. सगळ्यांचं हे श्रेय. मी फक्त निमित्त मात्र आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. पण खूप छान वाटलं आज, खूप छान गप्पा रंगल्या, त्यामुळे धन्यवाद. आणि पुन्हा पुन्हा भेटायला नक्कीच आवडणार आहे. थँक्यू. तर हे होते डॉक्टर अमोल कोल्हे आणि खूप छान गप्पा रंगल्या सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये. या शोमध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.